अरे राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम. शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमच्या बहुजनांचा. तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही मटण खातो. हा रामाचा आदर्श. राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला. राज्य सरकारला मी विनंती करतो की या जितेंद्र आव्हाडावरती लवकरात लवकर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. आणि जितेंद्र आव्हाडांना मी आवाहन देतो की त्यांनी नाशिकला येऊन प्रभू रामचंद्र रामायण या विषयावरती शास्त्रार्थ करावा आणि आपलं ज्ञान सिद्ध करावं आणि मगच असे बेताल वक्तव्य करावे. अन्यथा तमाम हिंदू तुम्हाला माफ करणार नाही, हे लक्षात ठेवा. याचे फळ भोगावेच लागतील. आज तर चक्क सगळ्यांची अस्मिता असलेल्या प्रभू श्री रामांवर त्यांनी गरळ ओकली आहे. पण हा नालायक जितेंद्र आव्हाड म्हणतो की प्रभू श्रीराम मांसाहार करायचे. अरे तुमच्या दीड दमडीच्या राजकारणासाठी आणि मूल्यांच्या दाढ्या कुरवाळण्यासाठी तुम्ही कुठल्या थराला जाताय? सगळ्यांची अस्मिता असलेल्या प्रभू श्री रामांना तरी किमान यातनं सोडा. शरद पवार, तुमच्या या चेल्या चपाट्यांना सुधारायला सांगा, नाहीतर तुमच्या शेवटच्या काळात तुम्हाला वाईट दिवस याच्यापेक्षा जास्त भोगायला लागतील.